नमस्कार मित्रांनो, सोप्या शब्दात या चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण RSTV द बिग पिक्चर मराठीमध्ये बघणार आहोत पेंडन्सी ऑफ केसेस अँड व्हर्च्युअल कोर्ट्स, म्हणजेच प्रलंबित खटले आणि आभासी न्यायालय. तर आजचे अतिथी होते PK मल्होत्रा, पूर्व सचिव, मिनिस्टर ऑफ लॉ अँड जस्टिस, सत्यप्रकाश, लीगल एडिटर, द ट्रिब्यून, पियुष सिंग, ॲडव्होकेट, सुप्रीम कोर्ट. हाच टॉपिक तुम्ही GS पेपर 2च्या ज्युडिशरी या टॉपिकशी कनेक्ट करू शकता. पेंडन्सी ऑफ केसेस आर नॉट न्यू इशू. व्हॉट इज द क्रक्स ऑफ द प्रॉब्लेम? हाऊ डू वी ॲड्रेस इट? म्हणजेच जे प्रलंबित खटले आहेत, सुप्रीम कोर्टमधले म्हणा, हायकोर्टमधले म्हणा, यांच्या काय महत्त्वाचा गाभा आहे या प्रलंबित खटल्यांचा आणि याला आपण कसं सामोरे जायला हवं. तर PK मल्होत्रा सर म्हणतात की नुकतंच आपले देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी याबाबत आवाज उठवला होता. याचं बॅकग्राऊंड असं की नॅशनल ज्युडिशियल ग्रीड डेटा इथून जो घेतलेला डेटा आहे त्यावरून असं कळते की सुप्रीम कोर्टातच एकटा 60,450 केसेस पेंडिंग आहे. म्हणजे प्रलंबित खटले 60,450 आहे सुप्रीम कोर्टात, उच्चतम न्यायालयात. हायकोर्टमध्ये 45,12,800 असं वाचा, 45,12,800 इतके खटले प्रलंबित आहे. त्याच्यापैकी 85% असे खटले आहेत की जे एका वर्षापेक्षा जास्त प्रलंबित आहेत. परत डिस्ट्रिक्ट अँड सबऑर्डिनेट कोर्ट म्हणजे जे सेशन्स कोर्ट राहते, डिस्ट्रिक्ट कोर्ट राहते, जिल्हा न्यायालय, सत्र न्यायालय, यांच्यात 2.89 कोटी खटले प्रलंबित आहेत. त्याच्यातले 80% खटले हे एका वर्षापेक्षा जास्तचे आहे. तुम्ही विचार करा मित्रांनो, आता कोणता पाकिटमार पकडला गेला, त्याच्यावर वर्षानुवर्षे समजा त्याच्याकडे बेल द्यायचे पैसे नसन आणि वकिलीचे पैसे नसन तर तो तिथेच असा खितपत पडलेला राहते. आता तुम्ही त्याच्यासाठी त्याला फाशी तर नाही देऊ शकत. म्हणून असे कित्येक खटले आहे. तर हा आकडा 2,89,00,000 इतका आहे. तर स्ट्रेंथ ऑफ जजेस म्हणजे किती जजेस आहेत ते पण बघून घेऊया. सुप्रीम कोर्टात 34 जजेस आहेत, म्हणजे न्यायाधीश आहे. आधी 31 होते, आता नंतर गोगोई यांनी आवाज उठवून, पूर्व न्यायाधीश आपले सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आवाज उठवून मग आता एक सरन्यायाधीश आणि इतर असे 33 न्यायाधीश आपल्या सर्वोच्च न्यायालयात आहेत. हायकोर्ट म्हणजे उच्च न्यायालयात 1,089 न्यायाधीश आहे, पण त्याच्यातले 390 जागा ह्या खाली आहे, रिक्त आहेत. परत जिल्हा आणि सत्र न्यायालयात 22,677 जागा ह्या नियुक्त व्हायला पाहिजे होत्या, त्याच्यापैकी 6,000 जागा रिक्त आहेत. तर तुम्ही समजू शकता की पेंडन्सी म्हणजे प्रलंबित का नाही राहणार खटले? तुमची सँक्शन स्ट्रेंथच भरली नाही अजून, तर मग तुम्ही काय त्याच्याकडून अपेक्षा करता की पेंडन्सी राहायला नको म्हणून? जस्ट टू पॉप्युलेशन रेशो खूप कमी आहे मित्रांनो. आपल्या भारत देशात 10 लाख लोकांमागे 20 जजेस आहे. म्हणजे विचार करा, 10 लाख लोकांचे खटले समजा असेल तर ते फक्त 20 जजांवर किंवा न्यायाधीशांवर आहेत. तर मेन इशू आहे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे कोर्ट्स फार लांब आहे. आपलं महाराष्ट्रात आपले 4 म्हणजे बॉम्बे हायकोर्टचे 4 बेंच आहे. एक मुंबईला आहे, एक औरंगाबादला, एक नागपूरला आणि एक पणजीला आहे म्हणजे गोवा. आणि आपण दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दीव यांच्यासाठी पण हायकोर्ट म्हणून कार्य करतो. हे त्याचं कार्यक्षेत्र आहे. परत ट्रेनिंग ऑफ जजेस. आता ट्रेनिंग ऑफ जजेस म्हणजे जजेसला लवकर कसे खटले हाताळायचे. परत हे आहे की दिसून आलं आहे की जसं लोकांमध्ये साक्षरता वाढते आणि त्यांचं उत्पन्नाचे स्रोत वाढतात, तसे खटल्यांची संख्या जास्त होते. कारण लोक आपल्या अधिकारांबद्दल सजग होतात आणि सुजाण नागरिक बनण्याच्याकडे पाऊल उचलतात. तर असं आहे. तर त्यासाठी त्या जजेसला किंवा न्यायाधीशांना पण तयार राहणे गरजेचं आहे. परत ICT म्हणजेच इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे माहिती आणि तंत्रज्ञानाचा उपयोगी वापर हा व्हायला हवा. तसंच व्हर्च्युअल कोर्ट्स. आता तुम्हाला माहिती आहे कोविड-19 या महामारीमुळे सगळं म्हणजे जग थांबलं गेलेलं आहे. त्यामुळे कोर्टच्या ज्या तारखा आहेत त्या पुढे ढकलून किती ढकलणार आहे. तर आता शेवटी व्हर्च्युअल कोर्ट्स किंवा आभासी न्यायालय चालू करायला लावले आहे. म्हणजे पहिले सुप्रीम कोर्टाने केले, नंतर हायकोर्टाने, आता सुप्रीम कोर्टाने त्यांच्या आपल्या संविधानातल्या आर्टिकल 142 अंतर्गत ऑर्डर जाहीर करून त्यांनी सगळ्या न्यायालयांना त्याबाबत गाईडलाईन्स काढायला लावल्या आहे. याच्यात आपण AIML म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आभासी बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग हे टेक्नॉलॉजीचे पॉईंट्स पण याच्यात टाकू शकतो. परत आर्टिकल 142 काय आहे? तर हा संविधानातला असा अनुच्छेद आहे की त्यात सुप्रीम कोर्टकडे पॉवर असते की काही मॅटरवर ते ऑर्डर पास करून त्यासाठी कोणता लॉ किंवा एखादा कानून बनवायची गरज नाही. सुप्रीम कोर्ट स्वतः संज्ञान घेऊन सो मोटू स्वतः एखादा ऑर्डर जाहीर करू शकते. तर एक्सपिरियन्स ऑफ ॲडव्होकेट्स इन VC म्हणजेच जे आपले वकील आहेत तर त्यांचा काय अनुभव राहिलेला आहे व्हर्च्युअल कोर्ट्समध्ये. VC म्हणजे व्हर्च्युअल कोर्ट्स म्हणजे आभासी न्यायालय. तर सुरुवातीला रिलेक्टन्स म्हणजे ते थोडे घाबरत होते, कारण की सगळं नवीन आहे, व्हर्च्युअली कसं होणार आहे. आता तिथल्या तिथे फिजिकली कोणाला समजवणं जजला आणि व्हर्च्युअली कोणाशी बोलणं हे थोडं वेगळंच पडते. त्याच्यामुळे लवकर त्यांना
तिथे जायला थोडी हरकत होती. पण आता मिक्स ओपिनियन आहे. परत ॲडव्हान्टेज याचे असे आहे व्हर्च्युअल कोर्टचे आभासी न्यायालयाचे, की ॲक्सेसिबिलिटी म्हणजे सगळ्यांना ॲक्सेसेबल आहे. आता एखादा वकील समजा मुंबईत बसून आहे, त्याची दिल्लीत केस असेल तर तो दिल्लीत लढू शकतो. कोइंबतूरमध्ये, त्रिवेंद्रम, तिरुवनंतपुरममध्ये केस असेल तिथे लढू शकतो. गुवाहाटीची केससुद्धा असेल तर तो घर बसल्या लढू शकतो. परत क्लायंट्स असेल फ्री. आता माहिती आहे कधी कधी आपल्याला जावं लागतं, समजा हायकोर्टाच्या बेंचमध्ये गेली असेल मुंबईला, तर मुंबईला एवढं दुरून समजा एखादा साताराहून माणूस गेला, तर तिथं त्याला मग आता तारीख आहे बा असं सांगून तो तिथे आला आणि त्याला माहीत पडलं की ॲडजर्नमेंट झाली किंवा पुढे ढकलण्यात आली, तर मग त्याला वापस या. त्याच्यापेक्षा क्लायंटला पण सोपी आहे, घरी बसल्या त्याचं पण काम होऊ शकतं. याच्यात प्रॉब्लेम उचलायचे मुद्दे असे की टेक्निकल ग्लिचेस म्हणजे जे तांत्रिक ज्या अडचणी येतात त्यात येतात. नेटवर्क इश्यूज आहे आपल्या इथं माहिती आहे भारतात पूर्ण ठिकाणी 4G नेटवर्क तर आहे नाही, त्याच्यामुळे लॅग पण एक निर्माण होतो. नो लिंक बिटवीन व्हर्च्युअल केस अँड पेंडन्सी. हां, तर आता असं समजून नये की व्हर्च्युअल कोर्ट झाले तर आता पेंडन्सी कमी होईल किंवा प्रलंबित खटले कमी होतील. आभासी न्यायालय आणि प्रलंबित खटले याच्यात काहीच म्हणजे संबंध नाही. आता तेच चालू आहे ना, कोर्ट तर नेहमीसारखंच चालू आहे, उलट कमी केसेस चालू आहे व्हर्च्युअल कोर्ट्समध्ये, तर पेंडन्सी वाढू शकेल. तर चॅलेंजेस काय आहे याच्यात? शॉर्टफॉल इन अपॉइंटमेंट म्हणजे आता आपण बघितलं की रिक्त जागाच अजून भरलेल्या गेलेल्या नाही. 6,000 जागा इथे वॅकंट आहे. तुम्ही इथे बघा 6,000 जागा तुम्ही डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट्समध्ये सुरुवातीला हे, आणि हायकोर्टातच 390 जागा वॅकंट आहे. तर मग काय म्हणणार आहे याला? परत ॲडजमेंट म्हणते आता तारीखवर तारीख. आपण डायलॉग ऐकला असेल, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. तर तो याचाच भाग आहे की एक आता ज्यांची बाजू कमजोर आहे ते तारीख मागते किंवा आम्हाला पुरावे गोळा करण्यासाठी वेळ द्या. अशा कित्येक तारखा निघून जाते, वर्षानुवर्षे तारखा मागत राहते, तरी ते केस काय कंप्लीट होत नाही. परत एक वेस्टर्न यूपीचा इश्यू आहे. तो असा की वेस्टर्न यूपी आता आपण पुढे बघूया. आता बघा हे तुमच्यासमोर लिस्ट आहे, लिस्ट ऑफ हायकोर्ट्स आहे आपल्या भारत देशातले. सगळ्यात पहिले हे 1862मध्ये कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये हायकोर्ट स्थापन झाले होते. तर अलाहाबादचा यूपीमध्ये अलाहाबादला हायकोर्ट आहे, त्याचा बेंच लखनौला आहे. आणि तुम्हाला माहीत आहे की उत्तर प्रदेश किती मोठा प्रदेश आहे. तर तिथे 2च बेंच आहेत. जे पश्चिम उत्तर प्रदेशमधले जे वकील होते ते यासाठी आंदोलन करत आहेत दर शनिवारी, म्हणजे काम बंद आंदोलन. 30 वर्ष झाले ते आंदोलन चालू आहे, त्याचा अजूनही तोडगा निघालेला नाही. तर असं झालं तर पेंडन्सी तर वाढणारच आहे. परत तुम्ही ही लिस्ट बघून घेऊ शकता, याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. पुढे ओपिनियन ऑन ओपनिंग कोर्ट्स फिजिकली ॲज डिमांडेड बाय सम ग्रुप्स. आता काही जे बार काउन्सिल ऑफ इंडिया आहे, ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड आहे, AOR आहे, तर हे मागणी करत आहे की फिजिकली ओपन करावा. म्हणजे जे सुप्रीम कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, यांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी खुलं करा. तर त्यावर असं मत आहे की म्हणजे हे असं का बरं म्हणत आहे की आता हे जे डिजिटल व्हर्च्युअल कोर्ट्स आहे याच्यात फक्त 5% वकील, त्या 5% वकिलांची पोच आहे आणि 95% वकिलांना याच्यात म्हणजे माघार पत्करावी लागत आहे. आता ज्याला येते क्लायंट त्याच्याचकडे जाईल ना व्हर्च्युअल हिअरिंगसाठी, त्या वकिलाकडे. तर नुसते 5% वकील यापासून फायदा उचलून घेत आहे, तर हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे प्रत्यक्ष सुनावणी करा असं काही बार काउन्सिल ऑफ इंडिया, ॲडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड असं डिमांड करत आहेत. परत जो डिजिटल डिवाईड आहे, डिजिटल डिवाईडमध्ये आता ह्या पॅन्डेमिकमुळे असं माहीत पडले की काही जणांजवळ इंटरनेट आहे, काही जणांजवळ इंटरनेट नाही आहे. तर मग यांचा लॉस होत आहे काही कारण नसताना पॅन्डेमिकमुळे. तर हे पण पितळ उघडं पडलं आहे. परत ज्युडिशियरी स्लो लर्नर म्हणजे ज्युडिशियरी नेहमी हळूहळू शिकते असं या सत्यप्रकाश सरांचं म्हणणं आहे. आता फायलिंगचा कन्सेप्ट आला होता, तो 2017पर्यंतच कंप्लीट व्हायचा होता. म्हणजे सुप्रीम कोर्ट तरी ॲटलिस्ट पूर्णपणे पेपरलेस म्हणजे एकही कागद न वापरता पूर्ण फंक्शन करणार होती, पण ते अजूनही झालेलं नाही आहे. परत जनरेशन गॅप जजेसमधला आणि वकिलांमधला. आता व्हर्च्युअल कोर्ट हिअरिंग ते समजावून घ्यावं लागते. आता स्क्रीन शेअरिंगचा प्रॉब्लेम राहतो, तुम्हाला माहिती आहे झूम ॲप वगैरेमध्ये आपल्याला काय प्रेझेंटेशन द्यायचं असेल किंवा काही वाचायचं असेल तर आपण वाचू शकतो, नाही तर प्रेझेंटेशन देऊ शकतो. तर त्याबाबतचे जे टेक्निकल ग्लिचेस आहेत ते शिकायला थोडा वेळ लागेल, तर जितक्या लवकर शिकू तितकं लवकर चांगलं. पुढे आता कॉलिंग इन रिटायर्ड जजेस आणि इन्क्रीजिंग रिटायरमेंट एज. म्हणजे आता पेंडन्सी वाढली आहे, त्याच्यामुळे काही असे सल्ले देत आहेत की जे निवृत्त झालेले न्यायाधीश आहेत त्यांना वापस बोलवावा आणि जे आता सध्याचे न्यायाधीश आहे यांच्या निवृत्तीचं वय वाढवा. तर हे सजेशन खरंच म्हणजे कामाचे आहे का? तर PK मल्होत्रा सर म्हणतात की हो कामाचे आहे, पण याच्यात म्हणजे हर्डल आहे. आता स्टेटस कोइझम म्हणजे काय? स्टेटस कोइझम म्हणजे जैसे ते ठेवावा. आता असं आहे असंच चालू द्या, न बदलण्याची वृत्ती, तर ह्याला हे कारणीभूत आहे. परत CRPCमध्ये ऑर्डर आहे म्हणजे कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर, त्याच्यात एक ऑर्डर आहे की 3पेक्षा जास्त ॲडजमेंट म्हणजे तारखा पुढे ढकलता नाही येत बा, त्यासाठी कारण लागतं. तर ते बरोबर इम्प्लिमेंट होत नाही आहे CRPCचा हा जो रूल आहे तो.
परत जस्टिस चंद्रचूड नालसारच्या एका फंक्शनमध्ये बोलत होते की व्हर्च्युअल कोर्ट्स हे आहे हे फिजिकल कोर्टला कधीच रिप्लेस नाही करू शकत, म्हणजे कधीच नाही, म्हणजे सध्या तरी ते रिप्लेस करण्याच्या परिस्थितीत नाही आहे. त्याच्यामुळे कोणीही घाबरायचं कारण नाही. तर असं जस्टिस चंद्रचूड, जे की आता 34 जजपैकी सुप्रीम कोर्टातले जज आहे, असं म्हटलं. तर हे आपण टेक्निकल जे बॅकग्राऊंड आहे किंवा टेक्नॉलॉजी आहे ते आणि सजेशन हे दोघं मिळून आपण याच्यावर तोडगा नक्कीच काढू शकतो. पुढे स्पेशल कोर्ट्स आहे. तर स्पेशल कोर्ट्स वेगवेगळ्या कारणासाठी गठीत केले जाते. तर ते कामाचे आहे का, म्हणजे त्याचा काही हे होऊ शकतो का? तर पियुष सिंग सर म्हणतात की मेनली क्रिमिनल ऑफेन्सेससाठी हे स्पेशल कोर्ट्स कॉन्स्टिट्यूट केले जातात. म्हणजे हे जे कोर्ट आहे हे काही काही खास कारणासाठी, आता तुम्हाला माहिती आहे कसाबचा खटला दर दिवशी सुनावणी होत होती त्याच्यात, तर ते दर दिवशी आणि तोच एक खटला ते चालवेल स्पेशल कोर्ट. पण त्यासाठी तेच इन्फ्रास्ट्रक्चर लागते, त्यासाठी स्पेसिफिक टॉपिक आणि टाईम फ्रेम पण डिसाइडेड राहते. पण तेच ना मग, त्यासाठी वेगळं कोर्ट काढा, वेगळं बिल्डिंग द्या, वेगळे जजेस द्या, वेगळे वकील द्या, सगळं मशिनरी वेगळी लागते ना, तेच नाही आहे ना मॅनपॉवर. आता AI म्हणजे आभासी जे बुद्धिमत्ता आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो आपण, आणि मशीन लर्निंग यांचा वापर करून आपण एव्हिडन्सचं क्रॉस चेकिंग पण करू शकतो. पण AI तर दूरची गोष्ट झाली, अजून आपल्याकडे नेट असतं नाही आहे पूर्ण कव्हरेज गावखेड्यापर्यंत. जोपर्यंत समान पातळीवर सगळे येत नाही तोपर्यंत हिचं हे चूक राहील ना पुढे जाणं. पुढे आता PILचा इश्यू आहे. PIL म्हणजे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, म्हणजे जनहितार्थ याचिका नसतात का, तर त्या खूप साऱ्या, म्हणजे आता 1980च्या दशकात हा जो कन्सेप्ट आला होता तो आला होता PN भगवती यांनी आणला होता, जे आपले जस्टिस PN भगवती होते त्यांनी. तर याच्याबद्दल कसं करायचं, कारण की आता प्रॉब्लेम असा झाला आहे, जो तो PIL टाकत आहे, दर दुसरा व्यक्ती PIL टाकतो आहे दुसऱ्या कारणासाठी, जो सोशल वर्कर नसेल. कधी कधी आपल्या म्हणजे पब्लिसिटी पण, आता PILचा अर्थच आता पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन किंवा जनहितार्थ याचिका नसून पब्लिसिटी इंटरेस्ट लिटिगेशन असं झालेलं आहे, असं काही काही जण म्हणतात. तर आर्टिकल 32 आणि आर्टिकल 226 काय म्हणतात, आपले जे मूलभूत अधिकार आहे यांचं कोणी हनन केलं तर आपण ह्या आर्टिकल थ्रू हायकोर्ट, उच्च न्यायालय किंवा सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. त्यासाठी आपल्याला नो लोकल स्टँड आहे. म्हणजे लोकल स्टँड आहे म्हणजे, आता समजा पहिले असं होतं 1980च्या दशकाच्या पहिले का आपलं काम असेल तर आपली केस आपणच टाकू शकतो, आपल्याऐवजी दुसरा नाही टाकू शकत. आता मजूर आहे, वेठबिगारी आहे, तर ते गोष्टी कशा आहे, आता त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव नसते, तर त्यांच्याऐवजी कोणत्या सोशल वर्करनी समजा टाकलं, त्यांच्या जनहित म्हणजे याचिका तर ती खारिज होऊन जायची. पण PN भगवतीसमोर असा मामला आला आणि एका केसमध्ये त्यांनी अलाव केलं, म्हणजे जेलचे जे काही होते त्यांच्या हक्कासाठी त्यांनी केलं, तर 40,000 जे होते अंडर ट्रायल्स ते सुटले होते. तर त्याच्यानंतर हा कन्सेप्ट खूप पॉप्युलर झाला. आता याच्यातही चेक्स अँड बॅलन्स गरजेचं आहे, म्हणजे हेवी फाईन, म्हणजे आता तुमची समजा जनितार्थ याचिका खूप म्हणजे अशी खोडकरपणाची असेल तर त्यावर तुम्ही दंड लावू शकता, असे कोर्टाकडे अधिकार आहे. इथे तुम्ही खाली पाहू शकता 25 लाखाचा दंड लावला होता एकाने 64 PIL आपल्या कारणासाठी टाकल्या होत्या. तर त्याला मग शेवटी कोर्टाने त्रास येऊन 10 वर्षानंतर 25 लाखाचा दंड लावून दिला. पण आता तू येऊही नको आणि तशा याचिका ताटू नको, कारण की ह्या कामासाठी कोर्ट थोडी बनलेला आहे. पुढे वे फॉरवर्डमध्ये आणि आपण एक आधी डिस्कस केलं होती, जशी जशी लिटरसी वाढते, जशी जशी आपली साक्षरता वाढते आणि इन्कम वाढते, म्हणजे उत्पन्न वाढते, तसं तसं केसेस पण मोठे होत जाईल. असा म्हणजे प्रोजेक्ट आहे की 15 कोटी केस होणार आहे. आता किती आहे, 3-3.5 कोटी केसेस पेंडिंग आहे. तर टोटल 15 कोटी केसेस होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला 75,000 जजेसची गरज राहणार आहे. तर बघा, हे म्हणजे प्रोजेक्शन आहे, म्हणजे एक हे आकडा सांगितलेला आहे पुढचा. तर वे फॉरवर्ड म्हणजे याच्या पुढील वाटचाल काय आहे, तर PK मल्होत्रा सर म्हणतात की हे व्हर्च्युअल कोर्ट्स तर राहणारच आहे, आभासी न्यायालय तर राहणारच आहे, पण हायब्रिड मॉडेल, म्हणजे व्हर्च्युअल कोर्ट्स पण आणि फिजिकल कोर्ट्स पण, जिथे जिथे जशी जशी गरज आहे त्यानुसार. फ्रीवर्ल्स PILs म्हणजे ज्या खोडकरपणाच्या जे जनहितार्थ याचिका आहे त्यांच्यावर तुम्ही पूर्ण खूप ह्यूज फाईन किंवा जे म्हणजे आपण पेनल्टी लावू शकतो ते लावा. डिजिटल डिवाईड म्हणजे तो कमी करावा लागेल, म्हणजे एकाकडे इंटरनेट आहे, ह्या गावात इंटरनेट आहे, ह्या गावात नाही आहे, तर असं न होऊ. आणि जस्ट टू पॉप्युलेशन देतो, जो सांगितला 20 आहे, आपल्या दर 10 लाख पॉप्युलेशन मागे 20 जजेस आहे, तर तो आकडा आपल्याला वाढवायचा. परत पियुष सिंग सर म्हणतात की बेटर इव्हॉल्व क्विकली. इव्हॉल्व म्हणजे उत्क्रांती करा, उत्क्रांती म्हणजे इन द सेन्स लवकर नवीन टेक्नॉलॉजीशी जुळवून घ्या, मिळवून घ्या, त्याशिवाय मागं पडतात ना. आता तेच बघितला, फक्त 5% वकिलाचा फायदा उचलत आहे, व इतर 95% वकील याचा फायदा उचलू नाही शकत, कारण ते जुळवून घेण्यास थोडे कमी पडत आहेत. पुढे सत्यप्रकाश सर म्हणतात की टेक्नॉलॉजी शुड बी सीन ॲज अ सोल्युशन. आता कसं आहे, बा टेक्नॉलॉजी आहे तर हा प्रॉब्लेम म्हणून न पाहता येईल, याच्याकडे आपण सोल्युशन म्हणजे उत्तर म्हणून पाहायला हवं. परत डिजिटल डिवाईड, टेस्ट इश्यू, नंबर ऑफ जजेस वाढवा, हेच त्याचे जेनेरिक पॉईंट्स आहे.